हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, बऱ्याचदा आपल्या घरातील वडीलधारी माणसं आपल्याला असं सांगत असतात की हे असं करू नको, तसं करू नको. वेळोवेळी ते आपल्याला सूचना देत राहतात किंवा आपल्याशी चर्चा करतात की हे असं काम तू करू नको, त्यामुळे आपल्या घरात दरिद्रता येते, अलक्ष्मी नांदते. पण कधी-कधी आपल्याला त्यांचं बोलणं वाईट वाटतं, आपल्याला राग येतो. पण यामागे काहीतरी मोठा अर्थ दडलेला असतो. वास्तुशास्त्रानुसार काही अशा सवयी असतात, ज्या स्वतःसोबत दरिद्रता आणि गरिबी आपल्या घरामध्ये आणत असतात. जर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देत नसाल आणि या गोष्टी करत राहिलात, तर आपल्या घरातील गरिबी कधीही दूर राहत नाही. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 9 सवयीबद्दल जाणून घेणार आहोत की या सवयी आपल्या घरात मोठी दरिद्रता घेऊन येत असतात. त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही या सवयींबद्दल माहिती होईल आणि तुमच्यात जर या सवयी असतील तर तुम्ही त्या नक्कीच दूर कराल. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपण प्रामाणिकपणे मेहनत केली, चांगला अभ्यास केला तर आपल्याला त्याचा रिझल्ट देखील चांगला बघायला मिळतो. चांगली कामं केली तर त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं. आपण जर अभ्यास केला नाही तर आपल्याला रिझल्ट देखील तसाच बघायला मिळतो. तसंच काही वाईट सवयी असतात, ज्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच संकटांना सामोरं जावं लागतं, त्रासांना सामोरं जावं लागतं. कारण वाईट सवयी आपण अंगीकारल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. तर अशा कोणत्या त्या सवयी आहेत की ज्या सवयींबद्दल वडीलधारी माणसं देखील आपल्याला सांगत राहतात की तुम्ही हे असं करू नका, आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता आणतात. तर अशा सवयींबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. अशा सवयी जर आपल्या अंगी असल्या तर आपले जीवन कधीही यशस्वी होत नाही. याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नंबर 1, आपण कधीही स्वयंपाकघरात खरकाटी भांडी तशीच ठेवायची नाही. खूप जास्त वेळ तशीच ते ठेवायची नाही. बऱ्याच बायकांना सवय असते की सकाळचे भांडे संध्याकाळी घासायचे, संध्याकाळचे भांडे दुसऱ्या दिवशी सकाळी घासायचे. पण जेवण झाल्यानंतर ती भांडे लगेचच धुवून त्यांच्या जागी आपण ठेवायला पाहिजे. अनेक लोकांची अशी सवय असते की जेवल्यानंतर भांडी न धुता ती सकाळीपर्यंत तसेच ठेवतात. पण या सवयीमुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. आपल्याला सकाळी उठल्या उठल्या ते खरकाटी भांडे बघावे लागतात. त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ खरकाटी भांडी ठेवू नका. यामुळे राहू केतूचा देखील अपशकुन आपल्या घरावर पडतो. याशिवाय जेवणानंतर हात देखील ताटात धुवायचा नाही. असं केल्यामुळे आपण आपले भाग्य कमकुवत बनवतो. जेवणानंतर भांडी लगेचच स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघरात किंवा जिथे हात धुवायची बेसिन असेल तिथे तुम्ही हात धुवा. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारायला मदत होते. नंबर 2, आजकाल असं दिसून येतं की काही लोक पलंगावरती बसून कोणतंही काम करतात, म्हणजे की टी व्ही बघत असतात, तसंच पलंगावर बसून जेवण करतात, पाणी पितात, नाश्ता करतात. पण ही सवय खूप वाईट आहे. यामुळे काय होतं, आपल्या घरातील लक्ष्मी नाराज होते, अन्नपूर्णा माता नाराज होते. वास्तुशास्त्र देखील असं सांगतं की पलंगावर बसून जेवण आपण नाही केलं पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जर जेवण केलं तर त्यामुळे आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होतात. यामुळे आपला पलंग देखील अस्वच्छ होतो आणि घरातील सुखशांती देखील बिघडते. बऱ्याचदा लोक आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे आपलं स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून ते किचन ओटा तसाच अस्वच्छ ठेवतात. यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता आपल्या पूर्ण घरात पसरते आणि त्यामुळे जिथे अस्वच्छता असते तिथे देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही आणि आपल्या धनसंपत्तीत देखील वाढ होत नाही. नंबर 3, शास्त्र आणि पुराणांमध्ये झोपेचे वेळापत्रक देखील निश्चित केलेलं आहे. सूर्योदयाच्या आधी उठायचं आणि रात्रीच्या वेळी लगेच आपण झोपून घ्यायचं असं सांगितलेलं आहे. म्हणजे एक साधारणतः रात्री 8-9 वाजेपर्यंत आपण झोपलं पाहिजे असं आपल्या शास्त्र पुराणांमध्ये देखील सांगितलेलं आहे. पण लोक असं झालं आहेत सध्या, सोशल मीडिया, मनोरंजनाची साधनं यांच्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागतात आणि दिवसा मात्र सूर्यपार माथ्यावर येईपर्यंत झोपून राहतात.
सूर्योदय सूर्यास्त हे त्यांना काही कळतच नाही. काही लोक सूर्यास्ताच्या वेळी देखील झोपतात, जे खूप अशकुनी मानलं गेलेलं आहे. सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या वेळी चुकूनही झोपून राहू नये. त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि त्या व्यक्तीच्या जीवनावर देखील त्याचे वाईट परिणाम होते. नंबर 4, आपण दररोज देवपूजा केली पाहिजे. पूजा घर देखील वेळोवेळी स्वच्छ केलं पाहिजे. ते कधीही अस्वच्छ ठेवायचं नाही. असं केल्यामुळे आपल्या घरात नेहमी प्रगती होते. माता लक्ष्मीची देखील आपल्यावरती सदैव कृपा राहते. जर तुम्ही दररोज देवपूजा करत नसाल तरीही मंदिरात धूळ आपण जमा होऊन द्यायची नाही. जर मंदिरात धूळ जमा झाली त्यामुळे आपल्या घरात दरिद्रता येते, मानसिक तणाव कायम राहतो. याशिवाय आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा, उपवास यांना खूप महत्त्व दिलेलं आहे. पण जर तुम्ही उपवास करत नाही तर काही हरकत नाही, पण आपण आपल्या देवघराची स्वच्छता कायम राखली पाहिजे. नंबर 5, वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणं टाळायचं आहे. बरेच लोक रात्रीचं कपडे धुतात. त्यामुळे काय होतं, आपल्या घरात नकारात्मकता निर्माण होते. कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते. म्हणून रात्री कपडे धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते. याशिवाय बरेच लोक रात्री घर झाडतात. सूर्यास्ताच्या वेळी घर झाडतात, जी की देवी लक्ष्मीची आपल्या घरात येण्याची वेळ असते. त्यावेळी चुकूनही घर झाडू नये. आपल्या वास्तुशास्त्रात देखील संध्याकाळनंतर झाडू लावण्यास कठोर मनाई करण्यात आलेली आहे. शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे जो कोणी रात्री किंवा संध्याकाळी झाडू लावतो, माता लक्ष्मी त्यांच्यावरती नाराज राहतात. अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. म्हणून संध्याकाळच्या वेळी आपण चुकूनही झाडू लावायचं नाही, घर झाडायचं नाही. नंबर 6, बऱ्याच लोकांना बसल्या बसल्या नखे कुरतडण्याची, नख तोंडात घालून बसायची सवय असते. नखे चघळण्यामुळे त्या व्यक्तीचा सूर्य दुर्बळ होतो. अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होत्या आणि विनाकारण अपयशाला सामोरं जावं लागतं. तसंच काही लोकांना अशी सवय असते की इकडे तिकडे चप्पल कुठेही टाकून द्यायची, चप्पल फेकण्याची सवय असते. ही सवय आपल्या जीवनात नकारात्मकता आणू शकते. विशेषतः चप्पल कधीही मुख्य दरवाजाच्या अगदी समोर ठेवायची नाही, ती थोडी बाजूला ठेवायची. चपलीसाठी नेहमी चप्पल स्टँड वापरायचा, म्हणजे त्या चपला व्यवस्थित राहतात, कोणाच्याही येता जाता पायाला त्या लागत नाही. तर ही एक विचित्र सवय आहे की आपल्या तोंडात आपण नखे घालून बसतो, नखे कुरतडतो, तर त्यामुळे आपल्या घरात नक्कीच दरिद्रता येत असते. नंबर 7, बरेच लोक सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे उधार देतात, उसने देतात, पण ही चुकीची सवय आहे. सूर्यास्तानंतर कोणालाही आपण पैसे द्यायचे नाही. असे केल्यामुळे आपल्यावरती आणखी कर्ज वाढतं आणि दिलेले पैसे बुडण्याचा देखील धोका असतो. त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. पैशांसोबतच संध्याकाळनंतर दूध, दही, मीठ यांच्यासारखे वस्तूंचं देखील आपण कोणालाही दान करायचं नाही किंवा उसने म्हणून देखील ते कोणाला द्यायचं नाही. या वस्तू आपण संध्याकाळनंतर म्हणजे सूर्यास्तानंतर जर कोणाला दिल्या तर त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती मंदावते. ज्या लोकांच्या मुख्य दरवाजावरती अंधार असतो त्यांच्या अनेक कामात अडथळे येतात. त्यामुळे आपला मुख्य जो दरवाजा आहे तो नेहमी प्रकाशितच राहिला पाहिजे. नंबर 8, आपण जे घरात घड्याळ लावतो त्याचा आपल्या वास्तूशी खूप मोठा संबंध आहे. बरेच लोक काय करतात, सकाळी लवकर उठायचं असतं, मग उशाखाली घड्याळ ठेवून झोपतात. तर उशाखाली घड्याळ ठेवून झोपणं म्हणजे आपल्या वाईट काळाची सुरुवात असते. घरातील भिंतीवर लटकवलेले घड्याळ नेहमी चालू असलं पाहिजे. बंद घड्याळ कधीही घरात ठेवायचं नाही, ते लगेच दुरुस्त करून घ्यायचं. घड्याळ बंद पडलं की ते आपण लगेच दुरुस्त करून घ्यायचं. खराब झालं असेल तर ते भिंतीवरून काढून टाकायचं. दुरुस्त केलेलं घड्याळ आपल्या घरात आपण ठेवायचं आहे, बंद पडलेलं घड्याळ ठेवायचं नाही. बंद पडलेलं घड्याळ आपण घरात ठेवल्यामुळे आपला काळ थांबतो आणि माता लक्ष्मीचं आगमन देखील टळतं. त्यामुळे अशी जी इलेक्ट्रिक साधनं असतात की जी खराब झालेली आहे ती चुकूनही आपण घरामध्ये ठेवायची नाही. पुढचं शेवटची 9वी सवय, स्वयंपाकघरात गॅसवरती कधीही आपण रिकामं किंवा खरकाटं भांडं ठेवायचं नाही. आपली चूल देखील आपण नेहमी स्वच्छ ठेवायची, गॅस स्वच्छ ठेवायचा. आपण जेव्हा स्वयंपाक वगैरे करतो तर ते गॅस लगेच रिकामा करून ठेवायचा. भाजी वगैरे शिजलेली असतील तर ती साईडला उतरून ठेवायची. त्यामुळे अग्निदेवतेची
हव्यास वाढते. जर रिकामं भांडं अस्वच्छ भांडं त्या गॅसवर ठेवलं तर त्यामुळे गॅस चूल नेहमी स्वयंपाक झाल्यानंतर रिकामं आणि स्वच्छ आपण करून ठेवायचं असतं. रिकामं भांडं आपण चुलीवरती ठेवलं तर आपल्या घरात दरिद्रतेचा वास होतो. अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही. स्वयंपाकघर, मंदिर ही सर्वात पवित्र जागा आहे. तिथे देवी देवतांचं वास्तव्य असतं, म्हणून ते नेहमी स्वच्छ ठेवायचं. तर अशा या 9 सवयी आहेत की या 9 सवयी आपल्या घरामध्ये दरिद्रता घेऊन येत असतात. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.